आता माझे हे उपवासचे साबुदाणे वडे बेक झाले म्हणजे बघा याच्यामध्ये मध्ये हीटर पण ऑन झाला आहे. मी साबुदाणे वडे बेक केलं हे बघा. हीटर मागच्या साईडला वरच्या पूर्ण रेड झाला. हे साबुदाणे वडे बेक झाले. आता मला याला क्रिस्पी कडक करायचं आहे. ब्राऊन रेड बघा, तुम्ही हात लावून बघा. ओके, तळले गेले आणि ते बेक पण झाले. आता मला कडक क्रिस्पी हवे. तर आता मी याला ब्राऊन रेड करणार. हे उंची रॅक ठेवणार मध्ये. ओके, ती काढायची का नको? हे बघा, हे आता मी वरती ठेवला. हा, याला ऑफ केला. उंची रॅकला ब्राऊन रेड ब्लॅक करायचं असेल तर स्टॉप करायचं. आता ग्रिल करायचं याला, ग्रिल. आणि याला मी दिला 1 2 3 4 5 स्टार्ट. 5 मिनिटला माझे झाला. तुम्हाला साबुदाणे वडे रोस्ट होण्याचा सुगंध आला. त्याच्यामध्ये हीटर ऑन आहे. आता आपण त्याला रोस्ट करून राहिलं. हे वरतून हीटर ऑन चालू झालेलं आहे ग्रिलसाठी, रोस्टिंगसाठी. अगोदर बेक केला होता तर कन्व्हेक्शन मोडला. हां, हे आता बघा स्टॉप झाला तर ते काढून दाखवतो मी तुम्हाला कसं रोस्ट झालं. हे झालं स्टॉप. हे बघा, हे वरतून रोस्ट केला हीटरमध्ये. हे काढला बघा, ब्राऊन झाले. हे साबुदाणे वडे आता तुमचे ब्राऊन आणि क्रिस्पी झाले, कडक पण झाले. खालून तळले गेले आणि वरतून रोस्ट झालं.